मंचावर उपस्थित या सभेचे नियंत्रक आमचे नेते सन्माननीय आमदार कॅप्टन तमिल सेल्वनजी, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र नीरज जुवारेजी, लोहरी यादवजी, ज्यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला असे विष्णू गायकवाडजी, आवाज वाढवू नका जरा, कमी ठेवा आवाज, माझा आवाज वाढणार, रमाकांत गुप्ताजी, अनिल कटकेजी, सी उमाकांतजी, विनोद कांबळेजी, बाला तेवरजी, आनंद भंडारीजी, वी राजाजी, अरुण जयस्वारजी, रमेश नाडारजी, मनीषा खंदारेजी, गोवर्धन भाई चौहान, एस सुंदरजी, NS वेलूजी, श्रीनिवास शुक्लाजी, जितेंद्र सोनावडेजी, सुरेश वाघजी, जगन्नाथ सांबळेजी, अनिल कनोजियाजी, मुत्तू कृष्णजी, कौशिक कामगिरजी, राजकुमार गुप्ताजी, दीपक तिवारीजी, अर्चना पवारजी, श्रीनिवास वनकानूरजी, भीम जयस्वारजी, रवि पियारजी, भारती यादवजी, उमाताई साठेजी, नीता पाटीलजी, आणि जर कोणाचं नाव मी घेतलं नसेल तर त्याची चूक आणि सर्व जबाबदारी नाडार यांच्यावर आहे, त्यांच्यामुळे आहे. सर्वात प्रथम तर मी भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभेतील सर्व सच्चा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. एवढी भव्य सभा आणि धारावीतील नागरिक सगळे एकवटून या ठिकाणी आलेत, याचा अर्थ स्पष्ट आहे की धारावीतील राहणाऱ्या माझ्या नागरिक बंधू भगिनींना स्वतःच्या घराच्या पुनर्विकासाचा विश्वास केवळ देवेंद्र फडणवीस जी यांच्यावरच आहे. मित्रांनो, धारावीच्या पुनर्विकासाच्या बाबतीमध्ये रोज एक गैरसमज, रोज अपप्रचार, आणि मुद्दामून मी या ठिकाणी उल्लेख करेन, काँग्रेसच्या मुंबईच्या अध्यक्षा आमच्या वर्षाताई गायकवाड पण धारावीतल्याच आहेत, आणि म्हणून काँग्रेसचा शब्द, काँग्रेसची शब्दावली मी या ठिकाणी मांडतोय कि कांग्रेस की झूठ की दुकान धारावी में वर्षाताई आप उसका नेतृत्व कर रहे हैं, वो झूठ की दुकान है, झूठ की दुकान. मी आज सुरुवातीलाच सांगतोय, धारावीत राहणारा माझा प्रत्येक धारावीकर बंधू भगिनी राहणाऱ्या त्याच्या घराला पर्यायी पक्क घर मिळणार आणि मिळणारच, याबद्दल कुठलाही अपप्रचार आम्हाला मान्य नाही. या देशामध्ये सर्वात मोठी पुनर्विकासाची योजना जर कुठली असेल तर ती धारावीची पुनर्विकासाची योजना आहे. या मुंबई शहरामध्ये नाही, देशामधली एकमेव अशी योजना आहे की ज्यामध्ये पात्र व्यक्तीलाही घर आहे आणि अपात्र व्यक्तीला सुद्धा त्याच्या बदल्यात घर मिळणार आहे. काँग्रेसला माझा सवाल आहे की आपण अशी एक योजना दाखवा की ज्यामध्ये पात्र माणसाला सुद्धा घर आणि अपात्र माणसाला सुद्धा घर मिळालंय. धारावीच्या पुनर्विकासाची, झोपडपट्टी पुनर्विकासाची असलेली विशेष योजना एकमेव उदाहरण आहे ज्यामध्ये पात्र आणि अपात्र दोघांनाही घर आहे.
पूर्ण मुंबई शहरामध्ये काँग्रेसला माझं खुलं आव्हान आहे, त्यांनी एक गरिबाची योजना दाखवावी जी तुमच्या काळात कधी झाली असेल, की ज्यामध्ये झोपडीत आपलं असलेलं पहिल्या मजल्यावरचं घर असेल तर +1 या +1 वरच्या सुद्धा झोपड्याला किंवा बांधकामाला पुनर्विकासामध्ये घर मिळालंय अशी एकतरी योजना दाखवा. मला धन्यवाद द्यायचे आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचे की त्यांनी धारावी मधल्या माझ्या नागरिकाला, गरीब बंधू भगिनींना, झोपड्यात तो दुर्दैवाने राहतोय पण आनंदाने राहत नाही, पण त्याच्या पहिल्या माळ्यावरचं जे घर आहे त्याला सुद्धा घर संरक्षित करून त्याला सुद्धा घर मिळण्याची योजना केवळ ही पहिल्यांदा धारावीमध्ये झाली आहे. हे धारावीकरांसाठी दिलेली मोठी भेट आहे. विरोध करणारे करू देत, अरे मोर्चे काढणारे काढू देत. उद्धवजी, तुम्ही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होता, आज तुम्ही तरी काही या विषयावर मुख्यमंत्री असताना धारावीतल्या माझ्या गरीब माणसाच्या घरासाठी योजना केली तर दाखवा. आज जे तुम्ही बोलतात, अरे उद्धवजी, तुम्ही मुख्यमंत्री असताना यासाठी केलेलं एक काम तरी दाखवा. मी धारावीकरांना सांगायला आलोय, भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पक्षाच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा प्रभारी म्हणून आणि या राज्याचा मंत्री म्हणून सांगायला आलोय, धारावीतल्या एकाही माणसाला आम्ही बेघर होऊ देणार नाही, बेघर होऊ देणार नाही, बेघर व्हायचा प्रश्नच नाही. आणि उभाटा सेना असेल, मनसे असेल, काँग्रेस असेल, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असेल, यांना सवाल आहे, अरे तुम्ही तरी धारावीतल्या माझ्या गरीब माणसाच्या घराचा पुनर्विकासाचा आणि पर्यायी मिळणाऱ्या घराची योजना केलीत का? उत्तर तुम्ही द्या. मला उद्धवजींचं तर आश्चर्य वाटतंय. नीरजजी, उद्धवजी मोर्चा काढत होते, अरे तुम्ही मोर्चा काढताय सरकारच्या विरोधात, ज्या सरकारने धारावीतल्या राहणाऱ्या माणसाला पक्का घर, पात्र दुकान घर, व्यावसायिक दुकान असलेला सुद्धा त्या बदल्यामध्ये व्यावसायिक गाळा, पहिल्या मजल्यावरच्या माणसाला सुद्धा संरक्षित घर, या योजना केल्या. त्या सरकारच्या विरोधात मोर्चा काढताय. आमच्यावर तुमचा राग असेल उद्धवजी, काढा, आमच्या विरोधात मोर्चा काढा, पण किमान स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, जे आपले सन्माननीय पिताश्री, त्यांनी जी स्वप्न मांडलं त्या स्वप्नांच्या विरोधात तरी उद्धवजी उतरू नका. बाळासाहेब ठाकरेजींनी घर योजना मांडली, 40 लाख मुंबईतल्या झोपड्यांना पुनर्विकसित घर मिळवून देणार. धारावी सुद्धा त्यामधला एक भाग होता. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली योजना, जी धारावीतल्या माणसाला सुद्धा पक्का घर, पात्र माणसाला इथेच घर, अपात्र माणसाला भाड्याचं घर असेल त्यानंतर मालकीचं घर, 2.5 लाखामध्ये घर, दुकानाच्या बदल्यात दुकान, आणि पहिल्या मजल्यावरच्या माणसाला सुद्धा घर. तर 40 लाख घरांना पुनर्विकसित करू म्हणून बाळासाहेबांनी जो शब्द दिला, हाय उद्धवजी, तुम्ही बाळासाहेबांच्या स्वप्नाला सुद्धा विरोध केला. स्वतःच्या वडिलांच्या स्वप्नाला तुम्ही विरोध केलात, तो केवळ राजकारणासाठी. आणि कॉन्ट्रॅक्टर कोण आहे मला तर कळतच नाही. त्यांना एकच गोष्ट पाहिजे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, बिल्डर कोण आहे, बिल्डर कोण आहे,
अरे बीजेपी वाला बोलता है घर दो घर दो घर दो, और कांग्रेस वाला और उद्धव जी बोलता है बिल्डर दो बिल्डर दो बिल्डर दो। मैं समझ सकता अगर ये बोलते कि भाई इतने लोग बचे, इनका सर्वे करो। मैं उद्धव जी को समझ सकता, हमारे वर्षा ताई को समझ सकता अगर वो कहते हैं कि भाई इधर के लोग बचे, फला फला इलाके के लोगों को और मदद करो। ये मांग नहीं उनकी, मांग आपके लिए नहीं है, मांग इनकी है कि ये बिल्डर कौन, अदानी अदानी अदानी। अरे मुंबई और मुंबई की राजनीति में इतना झूठ फैलाने वाले लोग, मैं धारावीवासियों को आगाह करने आया हूं। आप सबके लिए बात करते हैं ऐसे दिखाकर ये लोग बिल्डर से या अदानी से कुछ न कुछ अंडर द टेबल मिलेगा क्या, इसके दबाव के राजनीति में तो नहीं है ना, ये बड़ा सवाल या निशान है। अरे बिल्डर कोई भी हो, अदानी हो या कोई भी हो, वो जब तक कानून के रास्ते में चलेगा, भारतीय जनता पार्टी धारावी के लोगों की साथ देगी, समर्थन देगी, कंधे से कंधा मिलाकर खड़े रहेगी। और बिल्डर या कॉन्ट्रैक्टर कोई भी हो, अगर धारावी के मेरे लोगों को पक्का मकान कानून के हिसाब के योजना के अंतर्गत नहीं मिलेगा, तो उस बिल्डर के खिलाफ भी संघर्ष करने के लिए भारतीय जनता पार्टी खड़ी रहेगी और कोई खड़ा रहेगा। दोस्तों, रोज झूठ, पहले कहा पूरी धारावी अदानी को दे दी। अरे भाई, अगर समझ में नहीं आता है तो हमारा ट्यूशन ले लो, हम तो क्लास में बैठे ही आपको ट्यूशन देने के लिए। मैं आपको ये स्पष्ट करना चाहता हूं, धारावी की कोई भी 1 इंच जगह पर और उस जगह के 7/12 पर अदानी हो या कोई भी बिल्डर हो, उसका नाम लगाया है ऐसा एक डॉक्यूमेंट दिखाओ। मैं जो आप कहेंगे वो कहने के लिए तैयार। कोई जगह अदानी को नहीं दी, 1 इंच जगह नहीं दी। धारावी के जगह पर एक स्पेशल पर्पस व्हीकल और उसका नाम DRP, इस तहत ये पूरी की पूरी जगह ये धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट के अंदर ये संरक्षित है, कोई अदानी को दी नहीं है। रोज झूठ बोलो। फिर उन्होंने कहा सर्वे नहीं होता। अरे हमने कहा सर्वे में लोग शामिल हो जाए, ये आपके मकान का सवाल है, सवाल आपके मकान का है, वो आपके और मेरे लिए, भारतीय जनता पार्टी के लिए महत्वपूर्ण है। और इसके लिए हमारे लिए सवाल आपके मकान का है, कांग्रेस और उबाटा सेना के लिए सवाल उनके दुकान का है। वो उनकी दुकानदारी कर रहे हैं, हम आपके मकान को बचाने की लड़ाई लड़ रहे हैं। पात्र जो भी धारावी का व्यक्ति है, उसको धारावी में ही पक्का मकान मिलेगा, उसको कोई माइका लाल नहीं रोक सकता, वो भी 350 फुट का जो SRA के कानून से ज्यादा है। जो अपात्र है वो वर्षा ताई, आपके कांग्रेस ने कानून बनाया था, ये SRA का कानून कांग्रेस ने बनाया था, उद्धव जी का उसको समर्थन है। सुन लो कान खोलकर, जो अपात्र है उसको कांग्रेस के SRA के कानून के तहत उस झोपड़पट्टी योजना से बेदखल किया जाता है, निकाल दिया जाता है, घर तोड़ दिया जाता है, मुंह बदला कुछ नहीं मिलता। यहां पर मैं कहना चाहता हूं, जो अपात्र है उसको भी मुंबई में ही उसको पक्का मकान, और कहीं पर रेंटल हो तो रेंटल भी
और 2.5 लाख रुपए के करीब करीब कॉस्ट में उसको पक्का मकान उसके नाम पर कुछ सालों में कर दिया जाएगा। आज इतनी बड़ी योजना और कहां पर है दिखाइए। मुझे मालूम है धारावी में मेरे छोटे छोटे कारों टीडीआर टीडीआर टीडीआर, अरे मैं कहता हूँ झोपड़ा झोपड़ा बचाओ झोपड़ा बचाओ, ये बोलते हैं टीडीआर दो टीडीआर दो टीडीआर दो। अरे बिल्डर की इतनी दलाली क्यों करते हो भाई? अरे तुम्हारी सरकार थी उद्धव जी, तब आपने टीडीआर अमर्याद, बिना कैलकुलेशन, बिना कैपिंग, बिना उसका ट्रांसपेरेंट पारदर्शक व्यवस्था करके कानून आपने बनाया था। देवेंद्र जी ने तो कहा शहर के हित में टीडीआर को बेचने की पॉलिसी में भी कैपिंग होगा और उसकी पारदर्शक व्यवस्था होगी। यहां पर खुले मैदान होंगे, यहाँ पर स्कूल होंगे, यहाँ पर रास्ते होंगे, यहाँ पर सीवरेज लाइन होगी। मुझे तो दर्द होता है 70-80% धारावी के घरों में आज भी घर के अंदर शौचालय नहीं है, टॉयलेट जाना पड़ता है मेरी माता बहनों को, बंधु भाइयों को। वो सपना नहीं है, वो सच हो रहा है। आज यहाँ पर रीडेवलपमेंट में आप वापस आओगे तो घर के अंदर पानी का नल और घर के अंदर ही इज्जत घर यानी शौचालय भी आपके लिए बनकर इस 500 स्क्वायर फुट के फंजिबल के साथ जो सर्वर साहब ने कहा उसमें मिलने वाले हैं। यह झूठ की दुकान अपने स्वार्थ के लिए चल रही है, लेकिन धारावी की लड़ाई भारतीय जनता पार्टी और महायुति लड़ रही है। एक 3 जगह अदानी को नहीं दी, सब जगह डीआरपी जिसमें राज्य सरकार ये मालिक है। पात्र को भी घर, अपात्र को भी घर, 2.5 लाख में रेंटल का ओनरशिप, दुकान को भी यहीं पक्का और 10% कमर्शियल में भी दुकान को यहीं पर मिलना। और जो मुंबई नंबर धारावी का जो है 4017 बराबर में 17 है ना, 17 वो 17 तुम्हारा घर होगा पक्का और कांग्रेस और बाटा वाले को होगा खतरा। ये 17 जो पिन कोड नंबर है, मैं आज आपको कहता हूं लिख दीजिए। दुनिया के लोग आएंगे यहाँ पर देखने के लिए, आप सबको मिलने के लिए। ऐसा पूरा परिवर्तन यहाँ पर हो रहा है दोस्तों। कोस्टल रोड हो या मेट्रो कनेक्शन हो, इसी धारावी में मल्टी मॉडल ट्रांसपोर्ट हब, बस भी होगी, रेलवे भी होगी, मेट्रो भी होगी, रोड कनेक्टिविटी भी होगी, सबर्बन रेलवे भी होगा। पूरे मुंबई में कहीं पर भी ऐसा कनेक्टिविटी नहीं होगा इतना मेट्रो का कनेक्टिविटी से मल्टी मॉडल हब यहाँ पर होने वाला है। मैं तो आपसे विनती करने वाला हूँ, जो आज आपको झूठ बोल रहे हैं ना, वो कल आपके पास उबाटा वाले या कांग्रेस वाले दलालों के साथ पहुंच जाएंगे और बोलेंगे मैं इतना पैसा देता हूं, घर बेच दो, झोपड़ा बेच दो, दलाली करने आएंगे। आपको आगाह करता हूं, नम्रतापूर्वक हाथ जोड़ के विनती करता हूं, अपना घर और झोपड़ा बेचो मत। आज आपके दुकान, मकान और झोपड़े का कीमत है ना, 5 साल, 6 साल, 7 साल बाद जो आज 10 रुपए की कीमत आपके घर की, अगर उदाहरण के लिए कह रहा हूं, नहीं तो गलत मत समझना, वो 10 रुपए की कीमत आपके दुकान की, मकान की 7 साल बाद 10 गुना बढ़ जाएगी और 100 रुपए हो जाएगी। 10 गुना बढ़ने वाली आपकी प्रॉपर्टी की कीमत। ये सपना भारतीय जनता पार्टी का सपना नहीं, प्रत्यक्ष रूप से उतर रहा है मित्रांनो। म्हणून रोटी, कपडा आणि मकान या लढाई भारतीय जनता पार्टी तुमच्या बरोबर उभी आहे। दिल्लीमध्ये मोदीजींना आशीर्वाद तुम्ही दिलात, मेट्रो मुंबईपर्यंत पोहोचली, उपनगरीय रेल्वेचे प्लॅटफॉर्म नवीन बनले, उपनगरीय रेल्वेमध्ये लिफ्ट लागली, उपनगरीय रेल्वेमध्ये एस्केलेटर लागले,
मुंबईचा CRZ निघाला, CRZ मधल्या घरांना संरक्षण मिळालं, कोळीवाड्याचं सीमांकन झालं, झोपडपट्टी पुनर्विकास हे CRZ मधल्या झोपड्यांना सुद्धा मिळाला, मुंबईसाठी पाण्याचं नवीन धरण मिळालं, मुंबईतल्या इस्पितळांमधल्या मेडिकल कॉलेजच्या सीट वाढल्या, मुंबईमध्ये एम्स नवीन कॉलेज आलं, मुंबईमध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट आलं, मुंबईमध्ये IICT इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी आलं. मोदीजींनी मुंबईकरांसाठी एवढं केलं. देवेंद्र फडणवीसजींना तुम्ही आशीर्वाद दिलात. मुंबईमध्ये मेट्रो आले, मुंबईमध्ये कोस्टल रोड आला, मुंबईचा अटल सेतू आला, मुंबई नागपूर त्या ठिकाणी रस्ता सुरू झाला, मुंबईची बुलेट ट्रेनचं काम सुरू झालं, मुंबई दिल्ली कॉरिडॉर सुरू झाला, झोपडपट्टीच्या माणसाला रेंटचं घर आणि रेंटची गॅरंटी 3 वर्षांची ॲडव्हान्समध्ये मिळाली. धारावीचं रिडेव्हलपमेंट झालं, BTDचं रिडेव्हलपमेंट झालं, कुंभारवाड्याचं रिडेव्हलपमेंट झालं, अबुधानीगरचं रिडेव्हलपमेंट झालं. देवेंद्रजींनी मुंबईकरांसाठी एवढं केलं. अजून तुमची सेवा करायची आहे. धारावीमध्ये काँग्रेस आणि उभाटा सेनेचा सुपडा साफ करून टाका, सुपडा साफ करून टाका. जो धारावीच्या माणसाच्या विरोधात बोलेल त्याचा सुपडा साफ करा. जो धारावीतल्या पुनर्वसन योजनेला विरोध करेल त्या काँग्रेस आणि उभाटा सेनेचा सुपडा साफ करा. जो धारावीतल्या पात्र अपात्र माणसाच्या घराला विरोध करून मोर्चा काढतोय त्या काँग्रेस आणि उभाटा सेनेचा सुपडा साफ करा. जो धारावीतल्या माझ्या दुकानदार, कर्मचारी, कामगार, कारखानदार यांच्या परमनंट इथे व्यवस्था करण्याच्या योजनेला विरोध करतोय त्या उभाटा सेना आणि काँग्रेसचा सुपडा साफ करा. आणि मी तुम्हाला सांगतोय, जबाबदार नेता म्हणून, व्यक्ती म्हणून, कार्यकर्ता म्हणून, 7 वर्षानंतर ज्या वेळेला इथे दिवाळी साजरी करायला तुम्ही मला बोलवाल तेव्हा तुमच्या आलिशान गारेगार आणि असलेल्या घरामध्ये दिवाळी साजरी करायला या. आज ही झूठ की दुकान फेकून द्या आणि स्वतःच्या घराचं संरक्षण याचं समर्थन करा. आणि यासाठी आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्याची जी किमया कॅप्टन सेल्वन, नाडार, आमचे नीरज, सर्वच जण या सगळ्यांनी केली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद व्यक्त करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.